नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, विधी व न्याय विभागाकडून इथं भरती जाहीर झालेली आहे. नगरपाल शरीफ कार्यालय कक्षाकरिता कक्ष अधिकारी यांची 2 पदे आणि बेलीफ व लिपिक यांची 13 नवीन पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. विधी व न्याय विभागाकडनं दिनांक 16 जून 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. या जी-आरमध्ये कोणती-कोणती पदे आहे, अप्लाय कसं करायचं आहे, पगार किती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, नगरपाल शरीफ कार्यालयाकरिता कक्ष अधिकारी यांची 2 पदे आणि बेलीफ व लिपिक यांची 13 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं विधी व न्याय विभागाकडनं दिनांक 16 जून 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे. आता यामध्ये आपण पुढे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर आता याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रस्तावना देण्यात आलेली आहे. प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे जे की माननीय उच्च न्यायालयाचे कमर्शियल शुल्क नंबर 27/2022 केतन वल्लभजी वीरा व इतर विरुद्ध बृहमुंबई महानगरपालिका व इतर मध्ये दिनांक 23/1/2026 च्या आदेशामध्ये दिलेले निर्देश आणि त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई व नगर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई यांच्याकडून नगरपाल कार्यालय प्राप्त मासिक व वार्षिक एकूण दावे व त्यातील बजावण्याच्या प्रोसेसचा संख्यात्मक विचार करून नगरपाल कार्यालयाने नगरपाल शरीफ कार्यालयाकरिता कक्ष अधिकारी यांची 2 पदे आणि बेलीफ व लिपिक यांची 13 नवीन पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. सदर सदर प्रस्ताव मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता यामध्ये जर बघायला गेलं तर शासन निर्णय देण्यात आलेला आहे. नगरपाल शरीफ कार्यालयाकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई व नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई यांच्याकडून नगरपाल कार्यालय प्राप्त मासिक व वार्षिक एकूण दावे व त्यातील बजावण्याच्या प्रोसेसच्या अनुषंगाने न्यायालयीन कामकाज करण्यासाठी खालीलप्रमाणे पदे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता कोणती पदे ते ऑलरेडी सांगितलं होतं. पदनाम, वेतन श्रेणी दिलेली आहे, पदसंख्या दिलेली आहे. कक्ष अधिकारीचं पद आहे, त्यांना पगार आहे S15 41,800 पासून 1,32,300 पगारचे 2 पदे आहेत. 2 नंबरचं पद आहे बेली व लिपिक. S6 सॅलरी आहे 19,990 पासून 63,200 पर्यंत पगार आहे. 13 पदे आहे. ओके, या 2 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली म्हणजे 3 पदं. कक्ष अधिकारी, बेलीफ व लिपिक या पदाकरता ही भरती आहे. आता यामध्ये दिलेली आहे पुढे याकरिता येणाऱ्या 79,38,210 रुपये इतक्या वार्षिक आवर्ती खर्चात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर खर्च हा मागणी क्रमांक दिलेला आहे जे की यांचं ज्या उद्दिष्ट संबंधी वर्षातील मंजूर अर्थसंकल्पामधून पद्धतीने भागवण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे. सदर प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही मुंबईचे नगरपाल शरीफ यांच्या कार्यालयाशी मुंबई यांनी करावी. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने अनौपचारिक आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे आणि आपल्याला उपसमितीने ही मान्यता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. यामध्ये तुम्हाला कोणती पदे मी दाखवलेली आहे की ह्या पदांसाठी भरती आहे. कक्ष अधिकारी, बेलीफ व लिपिक करिता कक्ष अधिकारी करता 2 पदे आहे, बेलीफ व लिपिक करता 13 पदे आहे. आता तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं? आता हे जे पद आहे परमनंट पदे आहे. आता न्यायालय विभागाकडून याची भरती जाहीर झाली. यामध्ये ही पदं भरली जातील. आता लवकरच याची अपडेट वगैरे येईल. खूप सारी नवीन पदे येत आहेत. आपल्या अभ्यासाला लागायचं आहे. असे नवीन खूप पदे येणार आहेत आता. ओके, तर अभ्यासाला लागा. अशी जी-आर आलेला आहे तर लगेच त्याची अपडेट पण येणार आहे. ओके, तर त्याची अपडेट आली त्याचा व्हिडिओ तुमच्या समोर मी लगेचच शेअर करेल. ओके, तेव्हा आपल्याला फॉर्म भरून अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि अजून या व्हिडिओ रिलेटेड कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी PDF फाईल शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी
आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.